Now put your presenting. Okay, yes, a very good evening to all of you. First, today we are going to start with the sixth standard. Okay, आज आपण सिक्स स्टँडर्ड पासून सुरुवात करणार आहोत. Take out your books and we are going to start with your lesson number 9. Right? Sixth standard. Okay. So here is your lesson number 9. I'm clearly audible. सांगा माझा आवाज क्लिअर येतोय? Stop presenting. Who was presenting the screen? ओके, तर आपण आता सुरुवात करूया. युअर लेसन नंबर 9 इज एन्शियंट किंगडम ऑफ साऊथ, म्हणजेच दक्षिण भागातली दक्षिण भारतातली जी प्राचीन राज्य आहेत त्यांच्याबद्दल आपण शिकणार आहोत. या लेसन मध्ये आपण कोणकोणते पॉइंट्स कव्हर करायचे आहेत? 9.1 द चेर, पांड्या अँड चोला डेन्सिटीज, म्हणजे चेर, पांड्या आणि चोळ घराणे. देन द सातवाहना डायनेस्टी, म्हणजे सातवाहन राजघराणे. त्यानंतर द वाकाटका डायनेस्टी, वाकाटक राजघराणे. द चालुक्य डायनेस्टी, चालुक्य राजघराणे. द पल्लवा डायनेस्टी, पल्लव राजघराणे. अँड द राष्ट्रकूट डायनेस्टी, दॅट इज राष्ट्रकूट राजघराणे. हे सगळं तुम्ही पाहू शकता. आपल्या इंडियाचा मॅप दिला आहे, दक्षिण भारताचा मॅप दिला आहे. बुक आहे ना सगळ्यांकडे? येस. ओके, बघा तुम्ही हॅव यू पेज नंबर 42 काढा तुमचा. इंडियाचा साऊथच्या भागाचा मॅप दिलेला आहे, दक्षिणेचा भाग दिलेला आहे भारताचा, आणि त्यामध्ये वेगवेगळ्या राजघराण्यांचा उल्लेख आहे, वेगवेगळ्या डायनेस्टीजचा उल्लेख आहे. बघा, सातवाहना, अजंता एलोरेच्या ठिकाणी कोणतं राजघराणं होतं? सातवाहना. त्यानंतर विदर्भ, हे सगळं सातवाहना राजघराण्यामध्ये येत होतं. त्यानंतर त्या बाजूलाच आहे वाकाटक राजघराणे. भीमा कृष्णा या नदीच्या खोऱ्यांजवळ चालुक्य राजघराणे. ओके, कांची, कावेरी नदीच्या ठिकाणी पल्लवा राजघराणे. त्यानंतर कलकत्ताच्या ठिकाणी चेर राजघराणे, आणि तिरुचिरापल्ली आणि मदुराई या ठिकाणी चोळा आणि पांड्या राजघराणे. ओके, लेट स्टार्ट. 9.1 द चेर, पांड्या अँड चोला डायनेस्टीज, म्हणजे चेर, पांड्या आणि चोळ राजघराणे. पहा, of the many dynasties in South India, 3 are mentioned in the literature of those times. भरपूर अशी राजघराणी होती त्यावेळी, पण दक्षिण भारतातील ज्या प्राचीन राजसत्ता होत्या त्यापैकी तिघांचा उल्लेख मोस्टली त्या साहित्यात आढळतो. दीज आर दी चेर, पांड्य अँड चोळा डायनेस्टीज, आणि ती आहेत चेर, पांड्या आणि चोळ राजघराणी. These dynasties were in power around the 4th century BCE or even before that. मग ही जी राजघराणी आहेत, ह्या ज्या राजसत्ता आहेत त्या कधी अस्तित्वात होत्या? 4थ्या शतकात किंवा त्याच्या अगोदर पासून अस्तित्वात होत्या. They find mention in the रामायणा and महाभारता एपिक्स, त्यांचा उल्लेख रामायण आणि महाभारत यासारख्या एपिक्स मध्ये, म्हणजे यासारख्या महाकाव्यांमध्ये देखील करण्यात आलेला आहे. They have also been mentioned in the Sangham literature in Tamil and in the inscriptions of Maurya Emperor Ashoka. तमिळ भाषेत जे संगम साहित्य आढळतं त्यामध्ये देखील या राजसत्यांचा उल्लेख केला गेलेला आहे. तसंच मौर्य सम्राट अशोक याने जे लेख लिहिलेले आहेत त्यामध्ये देखील यांचा उल्लेख आहे. In the periplus of the Erythraean Sea, Muziris is mentioned as an important port on the coast of Kerala. This port was in the Chair Kingdom and was a major center for the export of spices, pearls, precious stones, etc. to Rome in Italy and to other countries of the West. बघा,
पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकाचं नाव आपण अगोदर सुद्धा ऐकलेलं आहे. येस. मुझिरिस हे एक बंदर होतं जे केरळच्या किनाऱ्यावरचं एकदम महत्वाचं इम्पॉर्टंट पोर्ट म्हणजे महत्वाचं बंदर मानलं जातं. हे बंदर चेर राज्यात येत होतं. ओके. या बंदरातून मुझिरिस या बंदरातून मसाल्याचे पदार्थ, स्पायसेस, पर्ल्स, मोती, मौल्यवान रत्ने या सगळ्या वस्तूंची इटली येथील रोम या देशाकडे आणि वेस्टर्न ज्या अजून कंट्री होत्या, पश्चिमेतील जे अजून देश होते त्या देशांकडे निर्यात होत असे, पाठवले जात असत. ओके. द पांड्या किंगडम वॉज अ पार्ट ऑफ टुडेज तमिळनाडू. आजचा जो तमिळनाडूचा प्रदेश आहे तिथे पांड्या राज्याचा विस्तार होता. देअर वॉज अ ग्रेट डिमांड फॉर देअर हाय क्वालिटी पर्ल्स. आणि पांड्या राज्यातील उत्कृष्ट दर्जाचे मोती यांना खूप मागणी होती. द कॅपिटल ऑफ दिस किंगडम वॉज मदुराई. मग या पांड्या राज्याची राजधानी कोणती होती? मदुराई. द एन्शियंट किंगडम ऑफ द चोलास ऑक्युपाइड द रिजन ऑफ तिरुचिरापल्ली इन तमिळनाडू. त्यानंतर चोळ डायनेस्टी म्हणजे चोळ राजघराणे यांचं राज्य तमिळनाडूमधील तिरुचिरापल्ली या प्रदेशाच्या आसपास होतं. ओके. समजलंय? चोळ, पांड्या आणि चेर राजघराणे. येस. कशा कशात उल्लेख आहे त्यांचा? रामायण आणि महाभारत. त्यानंतर तमिळ भाषेतील संगम लिटरेचर, संगम साहित्यात देखील त्यांचा उल्लेख आहे. तसंच मौर्य सम्राट अशोकाने सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकामध्ये मुझिरिस या पोर्टचा उल्लेख केलेला आहे. हे बंदर कुठे होतं? चेर राज्यात. याच्यातून स्पायसेस, मसाल्याचे पदार्थ, पर्ल्स, मोती आणि मौल्यवान रत्ने यांची कुठे निर्यात केली जायची? रोम येथे. रोम कुठे आहे? इटलीमध्ये. आणि पश्चिमेतील अजून काही देशांमध्ये देखील निर्यात केली जात होती. ओके. त्यानंतर पांड्या राज्य कुठं होतं? आजच्या तमिळनाडूमध्ये. पांड्या राज्यातील कोणत्या गोष्टींना जास्त मागणी होती? मोत्यांना. मदुराई ही पांड्याची राजधानी. त्यानंतर तमिळनाडू येथील तिरुचिरापल्ली. 9.1 क्लिअर झालाय? सगळे पॉइंट आपण परत रिवाइज केलेत? येस. ओके. चला, नेक्स्ट कम द सातवाहना डायनेस्टी म्हणजे सातवाहन राजघराणे. As in the north, after the decline of the Maurya Empire, the local kings in Maharashtra, Andhra Pradesh, Karnataka also became independent. बघा, उत्तरेकडील मौर्य साम्राज्याचा जेव्हा ऱ्हास झाला तेव्हा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रदेशातील देखील जे स्थानिक राजे होते ते आता स्वतंत्र झाले. दे बिकेम इंडिपेंडंट. दे इस्टॅब्लिश स्मॉल किंगडम्स ऑफ देअर ओन. आणि स्वतंत्र झाले म्हणजे त्यांनी स्वतःची छोटी छोटी अशी राज्य स्थापन केली. वन ऑफ दिस वॉज द सातवाहना डायनेस्टी आणि त्यापैकीच एक आहे सातवाहन घराणे. प्रतिष्ठान ऑफ द प्रेझेंट डे पैठण इन महाराष्ट्र वॉज देअर कॅपिटल. सातवाहन राजघराण्याचं कॅपिटल कोणतं होतं? प्रतिष्ठान. राजधानी कोणती होती सातवाहन घराण्यांची? प्रतिष्ठान. आणि ती आजच्या पैठण येथे होती. ओके. किंग सिमक वॉज द फाउंडर ऑफ द सातवाहना डायनेस्टी. मग या सातवाहन राजघराण्याची स्थापना कोणी केली होती? राजा सिमुक याने. The inscriptions in the Naneghat caves near Junnar in Pune district bear the names of the important persons of the dynasty. मग पुणे जिल्ह्यामधील जुन्नर जवळ नाणेघाट इथे लेणी आहेत आणि या लेण्यांमध्ये या घराण्यातील सातवाहन घराण्यातील काही महत्वाच्या व्यक्तींची नावे कोरली गेलेली आहेत. Some of the Satvahana kings were known to write their mother's name before their own. For example, गौतमी पुत्र सतकर्णी. बघा, काही सातवाहन राजे आधी त्यांच्या आईचं नाव लावत असत. उदाहरणार्थ गौतमी पुत्र सातकर्णी. ओके. ऑफ दी सातवाहना किंग्स गौतमी पुत्र सातकर्णी इज पर्टिक्युलरली वेल नोन. मग या सातवाहन घराण्यातील जे राजे होते त्यापैकी गौतमी पुत्र सातकर्णी हा विशेष प्रसिद्ध असा राजा मानला जातो. A stone inscription in a cave at Nashik describe his deeds of a valor. मग त्याच्या पराक्रमाचे वर्णन नाशिक येथे लेण्यांमध्ये लिहिलेले आहे, कोरलेलं आहे.
ही हॅड डिफीटेड द शका किंग नहापना. त्याने शक राजा नहपान याचा पराभव केला होता. ही इज डिस्क्राइब ॲज द त्रिसमुद्र तोयापित वहन. बघा, मग त्याचा उल्लेख त्रिसमुद्र तोयापित वहन असा केला जातो. याचा अर्थ पहा. तोया मीन्स वॉटर. तोया म्हणजे पाणी. The title means one whose horses have drunk the water of three seas. मग त्रिसमुद्र तोयापित वाहन याचा अर्थ होतो की ज्याच्या घोड्यांनी 3 समुद्राचे पाणी पिले आहे. The three seas are the Arabian Sea, the Bay of Bengal and the Indian Ocean. मग ते 3 समुद्र कोणते होते? अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. असं का म्हटलेलं आहे? कारण तो गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा एवढा पराक्रमी होता की त्याने एवढे प्रदेश जिंकून ठेवले होते, म्हणून त्याच्या घोड्यांनी 3 समुद्राचं पाणी पिलं आहे असं म्हटलं जातं. ओके. त्रिसमुद्र तोयापित वाहन म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला येईल. सो यू हॅव टू आन्सर दॅट. ओके. चला. ड्युरिंग हिज रेन the empire of Satavahanas extended from the river Narmada in the north to the Tungabhadra river in the south. मग त्याच्या काळामध्ये सातवाहन राजांचा साम्राज्य उत्तरेकडील नर्मदा नदीपासून दक्षिणेकडील तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेलं होतं. द फेमस पोएटिक वर्क गाथा सप्तर्षी इन महाराष्ट्री अ प्रकृत लँग्वेज किंग वॉज कंपोज्ड बाय द सातवाहना किंग हाला. बघा, हाल नावाचा एक सातवाहन राजा होता ज्याने महाराष्ट्री या प्राकृतिक भाषेत गाथा सप्तशती हा ग्रंथ लिहिला होता. दिस वर्क प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अबाउट द लाईफ ऑफ पीपल ड्युरिंग सातवाहना पिरियड. आणि या ग्रंथातून आपल्याला सातवाहन काळातील लोकांचं जीवन कसं होतं त्याबद्दलची माहिती मिळते. Indian trade increased greatly during the Satvahana period. Paithan, Ter, Bhokardan, Kolhapur was recognized as important centers of trade. यांच्या काळात सातवाहन राजांच्या काळात भारतीय व्यापाराला सुद्धा खूप वाढ झाली होती. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असणारा पैठण, तेर, भोकरदन, त्यानंतर कोल्हापूर ही क्षेत्रे व्यापाराची विशेष क्षेत्रे म्हणून प्रसिद्ध होऊ लागली. During this period, many artistic objects were produced at these places. Indian goods were exported as far away as Rome. मग या काळात वेगवेगळ्या कलावस्तू देखील उत्पादित होऊ लागल्या आणि भारतीय मालाची निर्यात रोम पर्यंत होऊ लागली. Some of the सातवाहना coins carry images of ship. सातवाहनाच्या काही नाण्यांवर जहाजाच्या प्रतिमा होत्या. बघा, तुम्ही पाहू शकता इथे या नाण्यावर जहाजाचा प्रतिमा आहे, जहाजाचं चिन्ह कोरलेलं आहे. द केव्ह स्कल्पचर्स ॲट अजंता, नाशिक, कार्ला, भाजे, कन्हेरी, जुन्नर इन महाराष्ट्र वेर कार्व्ड ड्युरिंग द सातवाहना पिरियड. ही आहे चैत्रगृहा, कार्ला येथील चैत्रगृहा, कार्ला लेण्यांमधील चैत्रगृहा. पहा, सातवाहन राज्यांच्या काळातच महाराष्ट्रामध्ये असणारा अजिंठा, नाशिक, कार्ले, भाजे, कान्हेरी, जुन्नर इथे ज्या लेण्या आहेत त्या लेण्या या सातवाहन राजांच्या काळातच खोदल्या गेलेल्या आहेत. अंडरस्टूड? 9.2 द सातवाहना डायनेस्टी. सातवाहन राजघराणे समजले सगळ्यांना? येस, क्लिअर? ओके. नाइन 9.3 is the Vakataka dynasty. वाकाटक राजघराणे. The power of the Satavahanas began to weaken by the 3rd century CE. तिसऱ्या शतकात काय झालं? सातवाहनांची सत्ता आता वीक होत चालली होती, क्षीण झाली होती. Among the dynasties that emerged after that, the Vakataka was a powerful dynasty. आणि त्यानंतर जी राजघराणे उदयाला आली त्यामध्ये वाकाटक राजघराणे एक सामर्थ्यशाली राजघराणे म्हणून ओळखले जाते. इट वॉज फाउंडेड बाय द किंग विंध्यशक्ती. या घराण्याचे संस्थापक कोण होते? राजा विंध्यशक्ती. ही वॉज सक्सीडेड बाय प्रवरसेन वन. आणि त्यानंतर पहिला प्रवरसेन हा राजा झाला. विंध्यशक्तीच्या मृत्यूनंतर पहिला प्रवरसेन हा राजा झाला. After his death, the kingdom of the Vakatakas got divided.
आणि या प्रवरसेनाच्या मृत्यूनंतर वाकाटकांचं राज्य डिवाइड झालं, विभागलं गेलं. देर वेर टू मेन ब्रांचेस, त्याच्यात दोन शाखा होत्या. The capital of the first was Nandivardhan near Nagpur and the capital of the other branch was Vatsagulm which is today's Washim. मग प्रवरसेनानंतर काय झालं, वाकाटकांच्या राज्याची विभागणी झाली. त्याच्या दोन प्रमुख शाखा होत्या. पहिल्या शाखेची राजधानी होती नंदीवर्धन जी नागपूर जवळ होती आणि दुसऱ्या शाखेची राजधानी होती वत्सगुल्म जी आताचा वाशिम जिल्हा येथे होती. Pravarsen I, son of Vindhyashakti, extended the Vakataka kingdom in the north up to Malwa and Gujarat and in the south up to Kolhapur. विंध्यशक्ती याचा मुलगा पहिला प्रवरसेन याने वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला होता. त्याने उत्तरेस माळवा आणि गुजरात या प्रदेशांपासून दक्षिणेत कोल्हापूर पर्यंत स्वतःचं साम्राज्य पसरवलं होतं. At that time कोल्हापूर was known as the कुंतल. त्यावेळी कोल्हापूरचं नाव कुंतल असं होतं. We have read that the Gupta Emperor Chandragupta II had married his daughter Prabhavati to Rudrasen II, the Vakataka king. आपण मागच्या लेसन मध्ये पाहिलं होतं की गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याने त्याची मुलगी प्रभावती हिचा विवाह दुसरा रुद्रसेन या वाकाटक राजाशी केला होता. येस. The Varahadev, a minister of the Vakataka king Harishen, was a follower of Buddhism. त्यानंतर हरिशेन हा वाकाटक राजा होता. या राजाच्या दरबारात वराहदेव नावाचा एक मंत्री होता. तो बौद्ध धर्माचा फॉलोवर होता, अनुयायी होता. केव नंबर 16 at अजंठा was dug at his instant. मग अजिंठा येथे 16 क्रमांकाचं जे लेणं आहे हे त्यानेच खोदवून घेतलं होतं. Some other caves at Ajinta were dug and beautified with paintings during Harishena's reign. त्यानंतर या अजिंठाच्या लेण्यांमधील जी खोदाई झाली आणि जी चित्र काढण्यात आली ते सगळं हरिशेनाच्या कारकिर्दीत झालं होतं. The Vakataka king Pravarsen II composed Setubandha in Maharashtri, a Prakrit language. वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्रीय प्रकृत भाषेमध्ये सेतुबंध हा ग्रंथ रचला होता. सिमिलरली कालिदासाज मेघदूत ऑल्सो बिलॉंग्स टू दिस पिरियड. याचप्रमाणे कालिदासाचे मेघदूत हे जे प्रसिद्ध काव्य आहे ते देखील याच काळातील आहे, वाकाटक राजाच्या राजघराण्यातीलच आहे. ओके, अंडरस्टूड? 6th स्टँडर्ड समजलंय का सगळ्यांना? Okay, 9.1, 9.2 and 9.3 have been done. Everything is understood. काय काय पाहिलं आपण? पहिल्यांदा चेर, पांड्य आणि चोळ राजघराणे, त्यानंतर त्यानंतर सातवाहन राजघराणे आणि नंतर वाकाटक डायनेस्टीज, वाकाटक राजघराणे. सगळ्यांना सगळं समजलंय? काही डाऊट आहे? ओके, सो आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, बट बिफोर दॅट तुम्ही जेवढा पार्ट आपला झालेला आहे तेवढा वाचून काढायचा आहे. टिल देन आय विल बी डीलिंग विथ दिस 5th स्टँडर्ड. ओके, येस, ओके. जेवढा पार्ट झालेला आहे तेवढा वाचायचा आहे. मराठी मीडियमला क्लिअर झालाय सगळं? ओके, चला. 5th स्टँडर्ड, raise your hand. तन्मय, साची, अनिकेत. ओके, आज आपण तुमचा and we have learned up to the 9 lessons. Today we are going to start with your lesson number 10. So we are going to be very slow. Okay, फक्त एकच लेसन राहिलंय आपला, त्यामुळे आपण एकदम स्लो जाणार आहोत. So let's start.
Your lesson number 10 is historic period. हिस्टॉरिक पिरियड म्हणजे ऐतिहासिक कालखंड. चला, काय काय पॉइंट्स कव्हर करायचे आहेत आपल्याला. 10.1 इज व्हॉट इज कल्चर. ओके, संस्कृती म्हणजे काय. त्यानंतर एन्शंट सिव्हिलायझेशन इन रिव्हर व्हॅलीज, नद्या खोऱ्यांमध्ये नागरी संस्कृती कशा प्रकारे होती. एन्शंट रिव्हराइन सिव्हिलायझेशन, मेझोपोटॅमिया, इजिप्त, चायना, हरप्पा. वेगवेगळ्या संस्कृती आपण पाहणार आहोत. मेझोपोटेमिया, इजिप्त, चीन, हडप्पा. स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट, खेळ आणि मनोरंजन. ओके, एव्हरीवन इज हिअर फ्रॉम मराठी इंग्लिश मीडियम, राईट. तन्मय, साची, अनिकेत, यू ऑल आर फ्रॉम इंग्लिश मीडियम, राईट. ओके, नो वन इज हिअर फ्रॉम मराठी मीडियम. आर्य इज देअर ना. आर्य, भाविक, तुम्ही हँड राईज का नाही केले. यू आर ऑल्सो फ्रॉम 5th स्टँडर्ड ना. येस, आर्य, भाविक. चला, we have seen in lesson 2 that written records are available in the form of inscription, manuscripts, books, etc. for the historic period. बघा, तुमचा जो दुसरा लेसन होता सोर्सेस ऑफ हिस्ट्री, त्यामध्येच आपण पाहिलं आहे की एखाद्या पिरियडची हिस्ट्री तुम्हाला लिहायची असेल, एखाद्या काळाचा जर इतिहास तुम्हाला लिहायचा असेल, तर त्यासाठी ग्रंथ, मॅन्युस्क्रिप्ट, हस्तलिखिते यामधून आपल्याला रिटन सोर्स उपलब्ध होतो, लिखित पुरावा उपलब्ध होतो. येस, इन ऑल एन्शियंट सिव्हिलायझेशन द आर्ट ऑफ रायटिंग वॉज डेव्हलप्ड. मग प्रत्येक प्राचीन संस्कृतीमध्ये लिपी ही विकसित झाली होती आणि त्यावरून लोक लिहत होते. दे युज्ड फुल्ली डेव्हलप्ड स्क्रिप्ट्स, आणि त्यानंतर ते पूर्ण विकसित लिपी वापरत होते. In other words, with the rise of ancient civilization, the new stone age came to an end and the historic period began. दुसऱ्या शब्दात म्हणायचं झालं तर जशी जशी नागरी संस्कृती उदयाला आली त्याबरोबर जी न्यू स्टोन एज होती, नवाश्म युग होता, त्याचा काळ संपून गेला आणि हिस्टॉरिक पिरियड सुरू झाला, ऐतिहासिक काळ सुरू झाला. ओके, इंट्रोडक्शन समजलंय सगळ्यांना. येस, लेसनचं इंट्रोडक्शन समजलंय का. ओके, सो फर्स्ट वी विल सी व्हॉट इज कल्चर. म्हणजे संस्कृती म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. ह्युमन्स अँड ऑल अदर ॲनिमल्स आर डिपेंडंट ऑन देअर एन्व्हायरमेंट अँड नेचर फॉर सॅटिस्फाईंग देअर नीड्स. बरोबर, मानव आणि आपल्या सराउंडिंग मध्ये असणारे इतर प्राणी स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी आजूबाजूचा परिसर आणि नेचर, निसर्ग यांच्यावर अवलंबून असतात. However, other animals do not cause any significant change in their surrounding. पण जे इतर प्राणी आहेत ते स्वतःच्या गरजा भागवतात, पण निसर्गामध्ये किंवा परिसरामध्ये जास्त बदल घडवून आणत नाहीत. फॉर एक्झाम्पल, bears live in caves and monkeys live on trees, but humans build houses. बेअर्स आणि मंकीज, अस्वल आणि माकड निसर्गाचा वापर करतात, नेचरचा वापर करतात, पण आपल्याप्रमाणे निसर्गाला हानी पोचवत नाही. अस्वल गुहेत राहतं, माकड झाडावर राहतं, तेव्हा ते नेचरला काही हार्म करतात का. डू दे डिस्ट्रॉय ट्रीज अँड लँड, सांगा, ते झाडं तोडतात का. टेल मी. बेअर अँड मंकी uses the nature, right? But do they destroy them? सांगा लवकर चॅट बॉक्स मध्ये. अस्वल गुहेत राहतं, माकड झाडावर राहतो, मग ते डिस्ट्रॉय करतात का नेचरला. नाही, नाही. गुड साची. बट माणूस कुठे राहतो, घरात राहतो, आणि आपण जेव्हा घर बांधतो तेव्हा आपण काय करतो, आपलं जे नेचर आहे त्याला बदलून टाकतो, आपण झाडं तोडतो. येस, सो it means that we humans change the natural character of our surrounding to some extent. याचाच अर्थ असा होतो की माणूस
तो ज्या परिसरात राहतो त्या परिसराचं नैसर्गिक स्वरूप बदलून टाकतो. Humans do not eat their food in its natural form as other animals do. They roast or cook the food. बघा, प्राणी काय करतात? जे भेटेल ते अन्न कच्चं खातात. झाडाची फळं तोडली खाल्ली, पानं तोडली खाल्ली, भाज्या तोडल्या खाल्ल्या, मांस मच्छी भेटली खाल्ली. आपण तसं करतो का? आपण डायरेक्ट उचलून खातो का? मांस, मासे, झाडाची फळं, भाज्या सांगा, तसेच तोडून खातो का? कच्चं अन्न खातो का आपण? No, we do not eat the raw food. We roast it or we cook it. आपण ते अन्न भाजतो किंवा शिजवतो. ओके. Or in other words, they process foodstuffs before eating them. म्हणजे दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर आपण कच्च्या पदार्थांवर काही प्रक्रिया करतो खाण्याच्या आधी, बरोबर? They process may substances in a similar manners. आणि ते जसं आपण अन्न पदार्थावर एखादी प्रोसेस करतो तसंच आपण वेगवेगळ्या वस्तूंवर देखील प्रोसेस करतो. They work on stone, metal, etc. to make tools and various objects. बघा, दगड, धातू इत्यादीवर आपण प्रोसेस करतो आणि त्याच्यापासून हत्यारं आणि वस्तू बनवतो. They make pots, bricks and many other things from clay. मातीपासून आपण भांडी, विटा आणि इतर अनेक प्रकारच्या वस्तू तयार करत असतो. They obtain yarn from cotton and weave cloth from the yarn. आपण कापसापासून सूत तयार करतो आणि सुतापासून कापड बनवतो. In short, according to their need, they change the form of material available in nature. म्हणजेच काय, माणूस काय करतो, निसर्गातून ज्या वस्तू मिळतात तो त्या वस्तू जसाच्या तसा न वापरता त्यामध्ये स्वतःच्या गरजेनुसार बदल करतो. They need skills to do this. आणि हे करण्यासाठी स्वतः त्याच्याकडे काही कौशल्य गरजेचं असतं, त्याला ते स्किल येणं गरजेचं असतं. They need to think and plan before they shape an object. बघा, एखाद्या वस्तूला हवा तो आकार देण्यासाठी आपल्याला अगोदर विचार करावा लागतो. Then they have to put in efforts to actually shape it. नंतर ती वस्तू प्रत्यक्ष बनवण्यासाठी आपल्याला कष्ट सुद्धा करावे लागतात. The tradition of thought, skills and efforts give rise to various arts. मग ही जी परंपरा आहे, विचार करणे, त्यानंतर स्वतःचं कौशल्य दाखवणे आणि कष्टाने एखादी गोष्ट बनवणे, त्याच्यामुळेच अनेक कलांची निर्मिती झालेली आहे. Every generation handed over the knowledge of the artistic skill and traditions to the next generation. माणसाची प्रत्येक पिढी स्वतः ज्या कला आणि परंपरा जपल्या आहेत त्या पुढच्या पिढीला सोपवत असते. With this exchange of thoughts and ideas, language was enriched. आणि याचमुळे ही जी वैचारिक देवाणघेवाण होते त्याच्यामुळे भाषा सुद्धा अजून डेव्हलप होते. The knowledge of various arts, skills and traditions inherited from generation to generation and the way of life founded on that knowledge is what we call culture. मग आता कल्चर म्हणजे काय बघा, the knowledge of various arts, skills and tradition inherited from generation to generation and the way of life founded on that knowledge is what we call culture. कल्चर म्हणजे संस्कृती. बघा, विविध कला, कौशल्ये, परंपरा यांचे अगोदरच्या पिढ्यांकडून मिळालेले ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारे निर्माण केलेली जीवन पद्धती म्हणजेच कल्चर म्हणजे संस्कृती होय. अंडरस्टूड व्हॉट इज कल्चर? येस, कल्चर म्हणजे काय समजलं का? येस, हु विल टेल मी व्हॉट इज कल्चर? Who will tell me what is culture? सांगा. आताच मी 2 वेळा तुम्हाला वाचून दाखवलं व्हॉट इज कल्चर. चलो टेल मी.
Okay. Okay, Tanmay. The knowledge of various arts, skill and tradition inherited from generation to generation and the way of life founded on that knowledge is what we call culture. Very good. 10.1 सगळ्यांना क्लिअर झालाय? व्हॉट इज कल्चर, संस्कृती म्हणजे काय सगळ्यांना क्लिअर झालाय का? ओके, नाव वी विल मूव टू दी 10.2. Ancient civilization in river valleys. पहा. Cultures which flourished in the New Stone Age were based on an agricultural way of life. बघा, नवाश्मयुगातील जी संस्कृती होती ती शेतीवर आधारित होती, बरोबर? Fertile soil and constant water supply are essential for growing good crop. मग चांगलं पीक शेतीमध्ये चांगलं पीक येण्यासाठी, चांगलं उत्पादन होण्यासाठी सुपीक जमीन आणि सतत पाण्याचा पुरवठा होण्याची खूप गरज होती. Naturally, people in the New Stone Age established their village settlement on the bank of various river. मग आता हा पाणी 12 महिने कसं मिळणार, म्हणून नवाश्म युगातील मानवाने काय केलं, नद्याच्या काठांवरच तो राहायला लागला. नद्याच्या काठांवर त्याने गावे वसवायला सुरुवात केली. The New Stone Age cultures flourished along the river bank. आणि या नद्यांच्या खोऱ्यांमध्येच नवाश्मयुगीन संस्कृतीचा म्हणजे न्यू स्टोन एज कल्चरचा विकास झाला. In the course of time, New Stone Age cultures gave rise to early civilization. त्यानंतर हळूहळू काय झालं, थोड्या दिवसांनी हे जे नवाश्म युगातील संस्कृती होती त्यामध्ये अजून अर्ली सिव्हिलायझेशन म्हणजे त्या काळची जो नागरी विकास होता तो होऊ लागला होता. नागरी संस्कृती उदयाला येत होती. Increase in production due to various skills, the use of wheel, flourishing trade, use of well-developed scripts, etc. were the major factors responsible for the rise of the early civilization. मग हे अर्ली सिव्हिलायझेशन का होत होतं? Increasing production due to various skill, वेगवेगळी कौशल्य वापरून उत्पादनात वाढ करणे, त्यानंतर द यूज ऑफ व्हील, चाकाचा उपयोग, फ्लरिशिंग ट्रेड, व्यापाराची भरभराट, यूज ऑफ वेल डेव्हलप्ड स्क्रिप्ट, विकसित लिपींचा उपयोग, हे सगळे फॅक्टर काय होते, इम्पॉर्टंट होते अर्ली सिव्हिलायझेशनच्या उदयासाठी. जी संस्कृती उदयाला येत होती त्याच्यासाठी हे सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट होत्या. This civilization came into existence in roughly the same period, that is around 3000 BC in 4 regions of the world. मग जगात असणाऱ्या 4 प्रदेशांमध्ये एकाच पिरियडमध्ये म्हणजे इसवी सन पूर्वी 3000 वर्षांपूर्वी ही संस्कृती उदयाला आली. दे आर मिझोपोटॅमिया, त्या कोणकोणत्या होत्या? मिझोपोटॅमिया, इजिप्त, द इंडियन सबकॉन्टिनेंट अँड चायना. ते 4 प्रदेश कोणकोणते होते? मिझोपोटॅमिया, इजिप्त, भारतीय उपखंड आणि चीन. The civilization in these 4 regions developed in river valleys, hence they are known as riverine civilization. मग या प्रदेशातील जी संस्कृती होती ती रिव्हर सिव्हिलायझेशन म्हणजे नद्यांच्या खोऱ्यांमधील नागरी संस्कृती असं म्हटलं जातं. अंडरस्टूड? For you, these 2 points are clear. 10 points, 10 points. Okay. Okay, what you will do, 10.1 आणि 10.2 वाच. वेट हा, आता आवाज क्लिअर येतोय? येस, ओके. चला, 5th स्टँडर्ड रीड 10.1 and 10.2.
तोपर्यंत 6th स्टँडर्ड पे अटेन्शन. Okay. Tell me whose name did the Satvahana king write before their own? सातवाहन राजे त्यांच्या नावाच्या अगोदर कोणाचं नाव लिहित असत? यू कॅन राईट इट इन अ चॅट बॉक्स. चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता. वन वर्ड आन्सर आहे. येस, मदर. देअर मदर्स नेम. एन्शियंट नेम ऑफ कोल्हापूर. कोल्हापूरचं प्राचीन नाव कुंतल. व्हेरी गुड. ओके. नेम द एन्शियंट डायनेस्टीज ऑफ साऊदर्न इंडिया. दक्षिण भारतातील राजघराण्यांची नावे सांगा. राजसत्तांची नावे सांगा. येस प्रमिता. The Chir, Pandya and Chola dynasty, Satvahan, Vakataka, Chalukya, Palwa, Rashtrakud dynasty. Okay. After the decline of Maurya Empire, which local kings became independent? मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर कोणते स्थानिक राजे स्वतंत्र झाले? अनुज. Yes, teacher. हाँ चल. After the decline of the Maurya king empire, the local king in Maharashtra, Andhra Pradesh, Karnataka become independent. ओके. अंतरा. येस अंतरा सांग. मौर्य साम्राज्यातील असल्या तर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या दिशेने प्रेषित स्थानिक राजे स्वतंत्र झाले. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज मीन बाय त्रिसमुद्र तोयापित वाहना? त्रिसमुद्र तोयापित वाहना म्हणजे काय? प्रमिता. The title means one whose horses have drunk the water of three seas. येस. अंतरा. बाकीचे काय करताय? मेनी मोर आर देअर ना? कलिना. येस अंतरा. दक्षिण भारतात पल्लव घराण्याच्या प्रबळ सत्ता होती. पवार राजघराण्याने महेंद्रवर्मन हा कर्तबगार राजा होऊन गेला. महेंद्रवर्मन नो नो स्वतः नो 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 महेंद्रवर्मन नाही. मी काय विचारलंय? त्रिसमुद्र तोयापित म्हणजे काय? त्रिसमुद्र तोयापित म्हणजे काय? माझा आवाज ब्रेक होतोय का? तिन्ही समुद्र म्हणजे बंगालचा उपसागर, हिंदी नाही महासागर. नाही नाही. याचा अर्थ होतो 3 समुद्राचं पाणी पिले. ज्याच्या घोड्याने 3 समुद्राचं पाणी पिलं आहे असा. ओके. नेक्स्ट इज व्हॉट गुड्स वेर एक्सपोर्टेड फ्रॉम द मुझरिस पोर्ट? मुझरिस या बंदरातून कोणत्या वस्तूंची निर्यात केली जायची? येस प्रमिता. This port was spices, pearls, precious stones, etc. ओके. अनुज. Yes, teacher. सांग आन्सर. Goods like spices, pearls, precious stones were exported
from the Mauritius port. Okay, Antara. Yes, Antara. ओके, सिक्स स्टँडर्ड तुमचे क्वेश्चन आन्सर्स क्लिअर झालेत तुम्हाला? नेक्स्ट टाइम जेव्हा आपला लेसन कंप्लीट होईल तेव्हा लेसनच्या आतून देखील तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतील. लाईक कोणी कोणतं साहित्य लिहिलंय, कोणत्या घराण्याचं नाव कोणत्या लिटरेचर मध्ये घेतलेलं आहे. ओके, नाव फिफ्थ स्टँडर्ड रीडिंग कम्प्लिटेड. सिक्स स्टँडर्ड जेवढे क्वेश्चन झालेले आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत होमवर्कला. आता मी तुमच्या लेसनच्या खालच्याच घेतल्यात, त्यामुळे यू हॅव टू राईट इट ॲज युअर होमवर्क. ओके, चला फिफ्थ स्टँडर्ड पे अटेन्शन. Okay, your question number 1 is what we call as culture. What we called as culture? सांगा. चला कोण सांगणार what we called as culture? Okay, Tanmay. After Tanmay, Aniket. The knowledge of various arts, skill, and traditional inherited from generation to generation, and the way of life found on that knowledge is what we call culture. Aniket, you tell. टीचर क्वेश्चन परत बोला. What is culture? What we called as culture? Read this one. From the knowledge. From the knowledge of various arts, skill, and traditional inherited from generation to generation, and the way of life founded on the knowledge is what we call culture. Okay. Name the 4 regions of world where the riverine civilization took place. जगातील कोणत्या 4 प्रदेशमध्ये नद्यांच्या खोऱ्यातील संस्कृती उदयाला आली? सांगा. 4 regions. Which were the 4 regions? Tanmay? Yes, Tanmay. Mesopotamia, Egypt, Indian subcontinent, and China. Subcontinent and China. Very good. Okay. So here we are going to stop. Everyone, have you understood the lesson carefully? Yes. 6th स्टँडर्ड 5th स्टँडर्ड सगळ्यांना एकदम क्लिअरली लेसन समजलाय? Any doubts? Any doubts, anyone? Okay, if no doubts, your homework will be posted on your Google Classroom. Now you can leave the class. Bye bye. Bye, teacher. Bye. Bye. Bye bye. Good night. Bye. Thank you.
Welcome. Bye bye. Bye, teacher. Bye. Bye, teacher. Bye bye. Bye, teacher. Bye. Mr. Raju, are we Raju? Just wait.